पाहायला मिळालं. जयदुर्गा बी टेमगरपाडा टीम संघाचा शेवटचा मोमेंट शेवटच्या षटकामध्ये सामना रंगला होता. अगदी चांगला युवा खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. आता बॅड लक खूप चांगला क्रिकेट खेळला डहाणू टीम संघाने आणि षटकार मारून आपण बघितलं फिनिश करण्याचा तिथे अंदाज त्याचा पाहायला मिळाला आपल्याला. अच्छा, शेवटच्या मॅचला देखील अनेक क्रिकेट रसिक इथे जमलेले आहेत. आमचे आयोजक सचिन भाऊ तरे स्वतः आपल्या संघाला नक्कीच लीड करताना हळूहळू आता व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. निकित जोशी धाकटी डहाणू असा हा आहे टीमचं. मॅच कडक होईल हे मात्र फार महत्त्वाचं आहे. भादवड बी संघ या चालू हंगामामध्ये नक्कीच दुसरा क्रमांक पटकवलेला आहे, मात्र पहिला क्रमांक पटकवण्याकरिता हा सामना त्यांना जिंकायचा आहे. चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. अच्छा, रजनीतील शेवटचा सामना आहे आणि शेवटचा मॅचचा समालोचक आपल्याला विशाल पाटील यांचा ऐकायला मिळाला आवाज. एक चांगले उभरते समालोचक ग्रामीण क्रिकेटमधील. सलामीची जोडी देखील भादवड संघाच्या खेळाडूने सर्वांनी डगाडमध्ये जाऊन बसायचं आहे. नक्कीच उद्या ठीक 2:30 वाजता रिपोर्ट करायचं. आपण 2:45ला आम्ही टॉस करू आणि 3ला मॅच स्टार्ट करू. आजचा शेड्यूल आहे. जाऊन फक्त आराम करा आणि लगेचच दुपारी या, काही हरकत नाही. चला विशाल पाटील, स्टार्ट नाव. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. असं या रात्रीमधला हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. काय फिनिश मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं बॅटर हार्दिक, आणि खऱ्या अर्थानं मागील सामन्यामध्ये आवर्जून ही गोष्ट मला आता सांगावीशी वाटते की गोलंदाजी देखील हार्दिकने चांगली केली आणि शेवटच्या चरणावरती येऊन ही मॅच देखील हार्दिकने फिनिश केली. जबरदस्त परफॉर्मन्स, ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला हार्दिकचा पाहायला मिळाला. कारण स्पेशली जो षटकार त्याचा बॅटमधनं आला, कारण ज्या एंडने गोलंदाजी सुरू होती लास्ट ओव्हरमध्ये त्या एंडला मोस्ट ऑफ लॉंग ऑन रिजनमध्ये सिक्सर दुर्मिळच पाहिलं, पण अंडर प्रेशर त्या क्षेत्रामध्ये षटकार ठोकला हार्दिकने आणि ती बाजी जिंकून दिली MS11 धाकटी डहाणू टीमला. चला सलामीची जोडी पाठवा टीम भादवड बी, कारण फिल्डिंग सेट झालेली आहे. सो ओपनिंग पेअर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीची जोडी करेश म्हात्रे, त्यांच्या समवेत आपल्याला बॅटर मिलिंद म्हात्रे पाहायला मिळतात आणि पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे तयार होतोय. करण दरम्यान इथे तयार होतो पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. स्वतः या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ आपल्याला या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये दिसतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण ग्रामीण धमाका पाहतायत. या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ, यजमान संघ या मॅचमध्ये खेळतोय भादवड बी टीम. बट त्यांचा अगेन्स्ट आता कशा प्रकारे खेळ या सामन्यामध्ये दाखवला जाईल, कारण याआधी 2 मॅचेस खऱ्या अर्थाने भरपूर चांगला खेळ दाखवला टीम MS11 धाकटी डहाणू टीमचं. जबरदस्त खेळ आपण पाहिला आतापर्यंत ग्रामीण धमाका 2024 मध्ये. पण या मॅचमध्ये काय घडेल, कारण या मॅचमध्ये जो जिंकेल त्याला अंतिम दिवसामध्ये शेळके ब्रदर्स पोगाव टीमसोबत खेळायचं आहे. आणि कोण खेळेल पोगावच्या अगेन्स्ट फायनल डेमध्ये, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मॅचमध्ये मिळेल. क्या बात आहे. 1100 रुपयाचा पारितोषिक आहे करेश म्हात्रेसाठी. सुवर्ण संधी आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. सुजितभाई डॉन यांच्या माध्यमातून अजून कॉल येतील. वेळ झाली आहे, सामना सुरू झाले आहे.
सामन्याला इथे सुरुवात होईल. करिश म्हात्रे आणि त्यांचा समवेत मिलिंद म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. वॉल ऑफ भादवड देखील त्यांना म्हटलं जातं. बट सध्याच्या घडीला कशा प्रकारे खेळ ते इथे करतील. फर्स्ट ओव्हर करण दरम्यान इथे तयार होतो गोलंदाजी करण्यासाठी. समोर असेल करिश म्हात्रे आणि टीम MS11 धाकटी डहाणूसाठी करिश म्हात्रे फार मोठे चॅलेंज नक्कीच असेल. पगलास बॉल स्लॉक्सबी बॅटचा टोला लागलाय बट हा फटका गॅप मध्ये बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 भरपूर चांगला फटका आपण असंच बनवूया कारण लोवर फुल टॉस होता. स्लॉक स्वीपचा फटका बॅटचा टो एंडला जरूर लागला बट फटक्यामध्ये इतकी ताकद होती. गॅपमध्ये देखील हा स्ट्रोक होता. एक्झॅक्टली जर आपण विचार केला जर हा मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक असता तर हा बॉल आपल्याला काऊ फेस अथवा डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये जाताना दिसला असता बट टोला लागला. त्या अनुषंगाने वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे बॉल एका टप्प्याने गेला. 4 धावा मिळतील. नेक्स्ट बॉल आता देखील शफल झाला बट बॉल हवेमध्ये मॅचची गोल्डन विकेट मिळू शकते बट कॅच ड्रॉप आणि करिश म्हात्रेला फर्स्ट ओव्हरमध्ये जीवनदान देणं हे किती महाग ठरेल कारण या फलंदाजाचा खेळ सातत्याने आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये या भिवंडीमध्ये नव्हे तर बाहेर सुद्धा जाऊन सातत्याने चांगलं कार्य या खेळाडूने बॅटसोबत केलं आणि त्याची कॅच इथे ड्रॉप झाली या पहिल्या षटकामध्ये. कारण एकंदरीत हा धक्का जर लागला असता ना तर त्यानंतर कमबॅक करून एक चांगलं टोटल उभं करणं ही गोष्ट थोडी अवघडच झाली असती भादवड बी टीमसाठी. मिलिंदचा हा फटका हा देखील फसला हवेमध्ये. लॉंग ऑन प्रीतम पोहोचतो. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. पकली बॅटर बाद झाला मिलिंद म्हात्रे. धाव फळक 5 वरती आणि अवघ्या 5 धाव्यांवरती हा पकला धक्का. सर न्यू बॅटर लगेच पाठवा. बघा रिप्ले दाखवला जातो बट रिप्ले पाहिल्यानंतर एक गोष्ट पाहायला मिळाली की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात होता आणि तिथनं खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. न्यू बॅटर बाळा तरे दरम्यान क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. बाळा तरे येतो क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. पगला धक्का देखील लागला. मॅच 4 ओव्हरचीच आहे आणि बघा आज या लेट नाईट आपण पाहिले की 4 ओव्हरमध्ये 35-40 देखील रन्स जेव्हा बनवलं गेलं तेव्हा सुद्धा मॅचेस चांगलं राहिलं आणि या मॅचमध्ये देखील ते घडवलं जाऊ शकतं बट त्यासाठी इथे एक पार्टनरशिप हवी आहे भादवड टीमला. बाला क्रमांक 3 नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे बट हा फटका व्हॉट अ शॉट. बॉलला थेट पाठवलं ऑर्बिटच्या बाहेर. OTT ओव्हर द टॉप स्ट्रोक सिक्सर. कडक 6 बालादरे याच्या पाठमधून पाहायला मिळत आहे. लास्टचा मॅच आहे आजच्या दिवसातील आणि एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळत आहे. सुजितभाई डॉन यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे षटकरांच्या हॅट्रिकसाठी आणि गरकाबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया सुरुवात तर चांगली केली आहे बालाने. नक्कीच भागीदारी झाली तर या धावा तुम्हाला 60 किंवा 65च्या घरामध्ये पाहायला मिळतील. षटकार येतो आणि काय फटका होता. बाळा तऱ्यांचा बॅटमध्ये येत्या क्षणी हा मोठा फटका. यावेळेस बॉलला चेस केलं होतं बट अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने हा धाव फळक पुढे जातोय. 12 धावा धाव फळकावरती. बारा धावा. अजून देखील काही चेंडू शिल्लक या आपल्या षटकामध्ये. आता स्विच हिट खेळायचा होता बट फिल्डर आहेत आता बॅकवर्ड पॉईंटचे फिल्डर येतात बॉलपर्यंत आणि दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा मिळतील. 2 मिळतील. धाव फळक 2 धाव्यांच्या मध्ये आता स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 14 धावा फलकावरती विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विनीत आपल्याला पाहायला मिळतात आणि मागील चेंडूवरती ज्याप्रमाणे थ्रो आला थोडा विनीत देखील निराश दिसला कारण एखाद्या जरी आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉईंटचे फुलर जर अगदी वेगाने येऊन क्विकली थ्रो केला असता तर बघा रनआउटची शक्यता तर होती. कधी कधी काय असतं की बघा क्रिकेटच्या खेळामध्ये ना अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत नसतात, तुम्हाला क्रिएट देखील कराव्या लागतात.
आणि त्यासाठी ग्राउंड फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स बट मिस टायमिंग. हवेमध्ये विकेट किपर विनीत धावतोय आणि कॅच इथे ड्रॉप. बघा विनीतने प्रयत्न चांगलेच केले, बॉलपर्यंत ऑलमोस्ट पोहोचला देखील, बट बॉल इथे जर आपण पाकला गेला कॅरी झाला नाही आहे, कॅच झाली ड्रॉप. आणि या चेंडूवरती देखील पूर्ण केल्या जातील या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 16, धक्का लागला 1 आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 3 षटकांचा. 3 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक. सुरुवात फार चांगली राखली आतापर्यंत, पण मागील सामन्यामध्ये देखील असंच काही चित्र आपण पाहिलं होतं जेव्हा टेमकरपाडा बी टीम खेळत होती. 3 ओव्हरमध्ये 34 होता आणि लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज ओमकारने फक्त 1 दिली होती. कारण कमबॅक कसं करायचं हे या टीमला माहिती आहे. सहजासहजी ते देखील इथे सामना नाही सोडणार. कारण सध्या सगळीला जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये फार कमी वेळामध्ये या गावाची चर्चा आणि त्यांचा ब्रँड ऑफ क्रिकेट काय आहे ते त्यांनी दाखवून दिलं. धाकटी डहाणू संघ हा सामना इथे खेळतो. हा संघ सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज तयार होतोय हार्दिक. का फर्स्ट ऑफ ऑल मला देखील असं वाटलं की प्रीतम तयार होत आहेत की काय, बट त्यानंतर पाहिलं की हार्दिक देखील आहे आणि हार्दिक तयार होतोय या दुसऱ्या षटकासाठी. फर्स्ट ओव्हर 16 आल्या. बघा या जोडीवरती भरपूर काय निर्भर देखील आहे, कारण करिश म्हात्रे आणि बाळा तरे यांचं खेळणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर ही जोडी टिकली खेळली तर कदाचित 4 ओव्हरमध्ये आपल्याला 45-50च्या आसपास देखील टोटल पाहायला मिळू शकतोय. करेश फार सफल झाले होते, बट अतिरिक्त गतीने हा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. त्याचाच ॲडव्हान्टेज इथे मिळतो लेग बाईस. एक सिंगल धाव फळक आता पुढे जातो या एक सिंगल रनच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 17 धावा धाव फळकावरती. कमबॅक ओव्हर आता इथे हवंय टीम MS-11 राखटी डहाणू टीमला. कारण या परिस्थितीमध्ये एखादा इकॉनॉमिकल ओव्हर त्याच गोष्टीची अपेक्षा इथे हार्दिककडून ठेवली गेली. बट स्विचिटचा फटका कनेक्शन तितकंसं चांगलं नाही आहे. बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर मिळेल एक सिंगल. धाव फळके एका धावेच्यामध्ये ना आता स्कोर कार्ड पुढे जातो आहे 18 धावा धाव फळकावरती. बघा ज्या चर्चा आपण करत होतो की 4 ओव्हरची मॅच आहे, याआधी आपण पाहिलं की 35 जेव्हा बनवलं गेलं होतं टेमघरपाडा बी टीमच्या माध्यमातून तेव्हा देखील तो सामना फार चांगला रंगला. बट काहीशा मिस्टेक लास्ट ओव्हरमध्ये घडला. बट त्यात कम्पॅरिझनमध्ये इथे देखील एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट आणि त्यामध्ये आणखीन भर टाकली जाईल का हा देखील प्रश्न. प्रयत्न तर होता की मोठा फटका खेळायचा होता, बट मिळेल आता देखील एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतो आहे 19 धावा धाव फलकावरती. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा देखील आवर्जून मी उल्लेख करेन, कारण भरपूर चांगलं कार्य ही वाहिनी देखील करत आहे. कारण त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली आणि भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिली. यूट्यूबवरती फुल लेंथ यॉर्कर इथे टाकला गेला, सन्मान देण्यास भाग पडलं बालाला. आणि दरम्यान इथे देखील एक सिंगल. 4 चेंडू सटीक लाईन अँड लेंथवरती आणि 4 चेंडूवरती या 4 सिंगल धाव फळक 20 धावा धाव फलकावरती. बघा बाळा तरी क्रमांक 3 वरती आले आणि हा निर्णय मी म्हणेन आतापर्यंत योग्यच राहिला, कारण बाळाने आतापर्यंत बॅटिंग देखील तितकी चांगलीच केली. करेश म्हात्रे आता स्ट्रायकिंग एंडवरती. करेश दरम्यान इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर हा चेंडू देखील खाली राहतो. 22 ची एक सिंगल इथे मिळेल. धाव फळक या सिंगल रनचा मदतीने. आता स्कोर कार्ड 21. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. 21 धावा धाव फलकावरती. हे षटक शांत राहिलं, कारण 5 धावा या ओव्हरमध्ये आता आलेल्या आहेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल फ्लॅट बॅट स्ट्रोक लॉंग ऑन. धावतायत आणि फिल्डिंग चांगली. दुसऱ्या धावेचा कॉल केला. करेश देखील धावतो. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा करेश धाव फळक ठीक जाऊन पोहोचला. 23 धक्का लागला 1 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 12 चेंडूंचा. बारा चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. ही पार्टनरशिप जर आपण पाकली, पहिला धक्का जिथे आपण विचार केला लागला होता अवघ्या 5 धाव्यांवरती आणि तिथनं आतापर्यंत ही पार्टनरशिप आपण सेकंड विकेटसाठी पाकली तर 18 धाव्यांची भागीदारी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली सेकंड विकेटसाठी. करेश म्हात्रे आणि बाळा तऱ्यांचा
माध्यमातून ही पार्टनरशिप आतापर्यंत, बट ही पार्टनरशिप कितपत मैदानामध्ये राहील, इथे ब्रेक थ्रू कोणाच्या माध्यमातून मिळवून दिला जाईल हा प्रश्न. पण सध्याच्या घडीला VIP डायसचा एंड करणं, आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय प्रीतम बारी. उद्याचा जो शेड्यूल आहे, उद्याच्या दिवसामध्ये ठीक आहे 2:30 वाजता रिपोर्टिंग करा. मिनेश 11 जे बजरंग कारिवली त्यांचा अगेन्स्ट नाना स्पोर्ट्स टीमगर, त्यानंतर दिवा स्पोर्ट्स दिवा त्यांचा अगेन्स्ट नरेश स्पोर्ट्स कासार वडवली, आणि दिवा स्पोर्ट्स दिवा आणि कासार वडवलीमधनं जो जिंकेल तो खेळेल धोंडा वडवली सोबत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं जय भोलेनाथ सरवली पाडा त्यांचा अगेन्स्ट आमने स्पोर्ट्स आमने, त्यानंतर वीर बजरंग कारिवली त्यांचा अगेन्स्ट धनेश 11 कुकसे, त्यानंतर आईदेवी वडनवकर त्यांचा अगेन्स्ट गावदेवी नानकर, आणि तसेच श्रीराम फाउंडेशन ओवळा त्यांचा अगेन्स्ट नॅन्सी 11 निंबवली. आणि त्यातपैकी जो जिंकेल तो खेळेल बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर सोबत. प्रीतम पगलाच बॉल स्विच हिट, चांगलं एक्झिक्युशन, आणि दरम्यान इथे पाकलं तर फिल्डिंग देखील तितकीच चांगली. अविनाश होते त्या क्षेत्रामध्ये. आज पाकलं गेलं तर MS 11 साठी अवी असतील, त्यानंतर निखिल असतील, फार चांगली फिल्डिंग या दोन्ही फिल्डर्सने केली, कारण मोस्ट ऑफ कॅचेस त्यांनीच पकडलं. आउटफील्डमध्ये चांगली फिल्डिंग त्यांचीच राहिली. अविनाश होते त्या क्षेत्रामध्ये, फार चांगली फिल्डिंग अविनाशची राखली. एक सिंगल मिळाली, धाव फळक आता 24 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल प्रीतम समोर असेल बाळा तरे, थांबला गेला इथे, थोडा रनवे रिदममध्ये अडथळा आला असंच वाटलं. प्रीतम बारीची जर आपण गोलंदाजी पाहिली तर तो देखील चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने फिरवतो, आणि स्पेशली मातीची विकेट आहे, आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेताना देखील आपल्याला दिसतात, आणि त्यामध्ये क्विकर वन एक देखील तो देखील त्याच्याकडे ऑप्शन आहे जो अगदी जलद गतीने चेंडू तो टाकतो. नेक्स्ट बॉल, आणि हा बॉल सोडून दिला. हा क्विकर वन होता, अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता, बट इन बिटवीन घडलं काय की हा वाईड आणि प्लस 22ची एक सिंगल देखील इथे पूर्ण मिळतील. या 2 धाव फळक आता पुढे जातोय. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 26 धावा आता फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. असून देखील प्रीतमच्या या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहे ते येणारे 5. समोर आता करिश मात्र असेल. याआधीच विकेटचा फटका खेळले होते, बट तिथे अविनाशांची चांगली फिल्डिंग राखली होती, आणि आता काय करतील हा देखील प्रश्न, कारण आज प्रीतमला पिक करणं हे थोडं अवघडच राहिलं. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आता ऑन साईडला खिचून मारला, बट फिल्डर आहे डीप मिड विकेटला, आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही, कारण थ्रो देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळाला. धाव फळके एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. 27 धावा धाव फळकावरती. असून देखील या तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. एखादी बाउंड्री, एखादा मोठा फटका म्हणून इथे यायला हवाय, कारण 2 चांगले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. नेक्स्ट बॉल आता इथे मिस्टेक घडली की काय, कारण फर्स्ट ऑफ ऑल जर आपण पाहिलं तर इथनं दिशा खराब, डाऊन द लेग साइड, अतिरिक्त रन प्लस 22 एक सिंगल देखील पूर्ण झाली. आणि प्रीतमचे जे प्रयत्न दिसतात की कुठे ना कुठे लेग स्टंपवरनं चेंडू फिरवायचा आहे, आणि त्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत 2 वाईट बॉल आपण पाहिले ते देखील डाऊन द लेग, आणि एक फिल्डर लॉंग लेगला त्याचसाठी ठेवला गेला की कदाचित जर मिस्टेक झाली विकेट किपरच्या माध्यमातून तर बॅकअपला प्रोटेक्शन हवं आहे, त्या अनुषंगाने लॉंग लेगला फिल्डर आता शफल होऊन खेळायचं होतं. बट अगदी आपण जर पाहिलं तर बॅटचा संपर्क आहे की नाही हा देखील प्रश्नच, बट 22 एक सिंगल इथे मिळेल, बॅटचा संपर्क नव्हता. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पाहायला मिळतो आपल्याला. 30 धावा धाव फळकावरती. बघा लॉंग लेगला फिल्डर ठेवण्यामागे हे देखील कारण राहिलं की जे मी सांगितलं की लेग स्टंपवरनं बॉल फिरवायचा आहे, लेग स्टंपवरनं बॉल बाहेरच्या दिशेने काढायचा, तोच प्रयत्न दिसतो. बट आता फिल्डिंगमध्ये चेंजेस, आता फाईन लेगचा फिल्डर इन फील्डमध्ये पॅनवरती टाकलाय, बट हा धीम्या टाकला होता. स्क्वेअर लेगला फिल्डर मिळेल एक सिंगल, धाव फडके एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड. यस सुजित डॉनभाई म्हात्रे
दादांच्या माध्यमातून हे पारितोषिक सिक्सर हॅट्रिक साठी दिले जातील 2100 रुपये करेश म्हात्रे यांना. नेक्स्ट बॉल. आता देखील बोट फिरवली, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो, पिक केला नाहीये करेशने. डॉट बॉल इथे येतोय. हे षटक अशाच प्रमाणे राखलं, कारण फर्स्ट ऑफ ऑल जे 2 वाईट बॉल डाऊन द लेग आले तिथे मी म्हणेन एक्सपेरिमेंट प्रीतमने केलं, सलगचे 2 वाईट आले आणि त्यानंतर आपण पाहिलं की आता टप्प्यामध्ये चेंजेस आणले गेले आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळतो, कारण मागील चेंडू निर्धाव. या ओव्हरमध्ये बघा अतिरिक्त रन जरूर आला पण तरीसुद्धा 7च. आता देखील हा बॉल बॉडीवरती आदळला, रनआउटची शक्यता होईल का, सिंगल मिळेल, लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धाव फळक ठीक जाऊन पोहोचलाय 32. बघा प्रीतमचा अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर जवळपास मला आठवतं की 2 चेंडू जे वाईड आले होते डाऊन द लेग त्याच्यावरती 2 बाईचा सिंगल देखील होता, म्हणजे त्या 4 एक्स्ट्रा होत्या. पण तरी सुद्धा प्रीतम बारीचा अगेन्स्ट या ओव्हरमध्ये फक्त ऑलवर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 9 धावा या ओव्हरमध्ये आला. लास्ट ओव्हर नो डाऊट ओमकारच असेल आणि ओमकारच तयार होतो, कारण मागील सामन्यामध्ये 1 धाव या गोलंदाजाने खर्च केली होती आणि तेच मी म्हणेन की गेम चेंजिंग ओव्हर राहिलं, कारण एका क्षणाला जो टोटल मे बी 45-50 धावेच्या जवळपास पोहोचू शकला असता त्या टोटलला 35 धावेंपर्यंत रिस्ट्रिक्ट केलं होतं ओमकारने. आणि मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की लास्ट ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च करून 2 विकेट काढले होते या गोलंदाजाने आणि मॅच देखील फिनिश केली होती. 1 चौकार 1 षटकार आपण याचाच बाटमधनं पाकला होता आणि तोच ओमकार इथे तयार होतोय. स्कोर कार्ड 32-32 लास्ट ओव्हर. या पहिल्या 17 मधला हा शेवटचा षटक. बघा सिक्सर हॅट्रिक इथे खऱ्या अर्थानं आता कोणत्याही बॅटरने जरी पूर्ण केली तर डॉन भाईंच्या माध्यमातून 2100 दिले जातील. लास्ट ओव्हर ओमकार इथे तयार होतोय, समोर करेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. लास्ट ओव्हरमध्ये किमान हा प्रयत्न करेशचा नक्कीच असेल की मिनिमम 10 तरी बनवायचा, कारण मागील सामन्यामध्ये टेमघरपाडा बी टीमच्या माध्यमातून ज्या चुका घडल्या की लास्ट ओव्हरमध्ये फक्त 1च आली, कदाचित त्यापेक्षा जास्त बनवल्या असता तर मागील सामना रिझल्ट थोडा डिफरंट असता. पहिलाच बॉल फुल लेंथ बॅटम पॅटमधनं हा बॉल जातोय, डॉट बॉल येतोय. काय सुरुवात राहिली ओमकारची या षटकामध्ये. मागील सामना जिथनं त्याने गोलंदाजीमध्ये सोडला होता तिथनंच या सामन्याला आता त्याची सुरुवात राहिली. कारण बघा एखाद्या सामन्यामध्ये जेव्हा आपल्या माध्यमातून डेथ ओव्हरमध्ये फक्त 1 धाव 2 विकेट जेव्हा एक बॉलरला मिळतात ना तेव्हा त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल देखील हाय होतो आणि तोच आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये ओमकारचा पाहायला मिळतो. आणि आता देखील हा बॉल देखील पहा, इथे देखील बॅटचा संपर्क आय थिंक सो इस बॅटचा संपर्क होता. 1 सिंगल रन रमान इथे मिळेल. धावफलक आता 33 वरती जाऊन पोहोचला. मग 1च धक्का लागला बट तरी सुद्धा 33 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 4. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 23 धावा होत्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मागील जे 8 चेंडू आलेत त्याच्यामध्ये फक्त 10 धावा आल्या. आणि असं देखील नाही आहे की विकेट्स गेले, ते देखील झालं नाही आहे. 9 विकेट्स हातामध्ये आहेत पण तरीसुद्धा मोठे फटके आले नाही. त्याचं कारण हे देखील राहिलं की गोलंदाजी फार चांगली होत आहे. आता देखील बॅटचा टोला लागला. आता लॉंग ऑफला फिल्डर धावतात, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये आता पाहावं लागेल की बॅटर सेफली पोहोचले की नाही, चेक केले जाईल. सिंगल तर आहे बट दुसरी धाव इथे मिळेल की नाही हा प्रश्न. आणि कदाचित मला असं देखील वाटतंय की करेशने जर गिव्ह अप नसता केला तर ही धाव झाली असती, बट इथे बॅटर रन आउट. कारण करेशने माफी सुद्धा गिव्ह अप केलं, कारण तिथे जर दुसऱ्या धावेसाठी त्याने पूर्ण समर्थन दाखवलं असतं तर या 2 धावा झाल्या असत्या. कारण आपण रिप्लेमध्ये देखील पाहिलं की जसा थ्रो आला करेश देखील रनिंग बिटवीन द विकेटमध्ये स्लो झाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का दुसरा लागला. करेश मात्र इथे बाद झालेत.
कारण बघा इथे रनआउटची विकेट त्यापेक्षा या एका धावेचं महत्त्व जास्त होतं. न्यू बॅटर सागर तरे मैदानाच्या हातामध्ये येतोय. बाळा तरे देखील मैदानाच्या हातामध्ये आहे. बट आता आपण जर पाहिलं तर समीकरण जे आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये जे आपण पाहिलं की धावफलक 34 वरती आहे. धक्के आतापर्यंत 2 लागले आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 3 आणि आता देखील प्रचंड वेग, बॉल मागे चाललाय. विकेट कीपर बीट, त्यानंतर थर्ड मॅनचा फिल्डर देखील बीट. या परिस्थितीमध्ये आता असंच वाटत होतं की याच माध्यमातून रन्स येऊ शकतात आणि ते घडलं. 4 धावा. कारण एक एक धाव महत्वाची आहे या परिस्थितीमध्ये. कारण अशा कंडिशन्समध्ये ही मिस्टेक किती महाग पडेल. कारण या 4 खऱ्या अर्थाने बॉडीला संपर्क झाला होता बॉल. 4 इथे मिळाला. धावफलक आता 38 आणि चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2. आता जे टोटल हवं होतं भादवड बी टीमला ते इथे मिळालं मी असंच म्हणेन. कारण 38 धावा, शेवटचे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आणि आणि आता या पहिल्या सत्रामध्ये चेंडू जे शिल्लक आहेत फुल लाईन टाकला. बॅट आणि बॉलचा संपर्क तर आलाच नाहीये. याआधी आपण नो बॉल देखील पाहिला. धावफलक 40 वरती आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. लास्ट बॉल फ्रंट फूट वरनं पुल केला. फिल्डर आहेत पोहोचतात आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण असं म्हणू शकतो की एक चांगला टोटल उभा केला टीम भादवड बीने. कारण 42 धावा बनवल्या गेल्या आणि 43 धाब्यांचं एक चांगलं लक्ष सेट केलं अगेन्स्ट टीम MS11 धाकटी डहाणू. आता 43 बनतील की नाही बनतील आजची रात्र कोणासाठी आनंदाची असेल आणि कोणासाठी दुःखाची असेल ऐकवण्यासाठी कॉमबॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया पांडव सरांचा. धन्यवाद.
आजच्या रात्रीतील जी शेवटची मॅच आहे त्याकडे आपण वळतोय. विजयाकरता 43 धावा म्हणजे एक चांगलं टार्गेट इथे भादवड बी या टीमनं सेट केलंय. करिश म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि फलंदाजी करण्याकरता जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये मयूर मर्दे ओपन करण्याकरता आलाय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर विनीत हंबीरे जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल, चांगला चेंडू इथे खाली राहिला. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते. दोन्ही पंचांवर प्रभाव नाहीये. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. कुठल्याही प्रकारचा प्रभाव दोन्ही पंचांवर नाहीये. एक चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. स्ट्रॉंग अपील. षटकातील पहिला चेंडू ज्यावर एक निर्धाव बॉल इथे गणला गेलाय. यावेळेस दमदार कडक स्ट्रोक. बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. यष्टनचा वेध घेणारा बॉल होता. चॅनलमध्ये चेंडू होता. मात्र त्यावर जर आपण पाहिलं तर तिथे एक चांगला स्ट्रोक मयूर मर्देच्या बॅटमधनं आलाय. षटकार इथे त्याच्याकडनं खेळला गेला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 6 या आकड्यावर. करिश म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये इथे हात खोलत असताना आपल्याला मयूर मर्दे पाहायला मिळालाय. एक चांगला स्ट्रोक, कडक स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलाय आणि ज्यावर 6 धावा गणल्या गेल्या अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून. पुढे टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलाय. कुणी नाही त्या क्षेत्रामध्ये. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. एक चांगला फटका होता. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होती. मयूर मर्दे तिथे चांगले फटके ते खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लाजवाब स्ट्रोक, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. अगदी कॉपीबुक स्टाईलचा अवलंब तो मैदानाच्या आतमधनं तुम्हाला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे या बॉलला उडवला आणि तिथनं चौकारामध्ये परावर्तित केलं. मॅच बॉल तिथे आलाय आणि त्यावर खेळ सुरू झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 10 आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा तिथे एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय. एक सिंगल मिळाली. डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. 12 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला खेळ इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. करिश म्हात्रे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये हात खोलले गेलेत. फुल टॉस मिळाला. त्याला उडवलं आणि फेकून दिलं. यावेळेस खेळाडू कक्षाच्या दिशेनं एक दमदार स्ट्रोक. षटकार. 6. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक जर आपण पाहिलं तर पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय ते 18 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडूनंतर 18 ही धावसंख्या धावफलकावर आहे. तब्बल 1.5 लाख रुपये पारितोषिक असलेली ही एक भव्य दिव्य स्पर्धा ज्यामध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं एक बाईक तुम्हाला दिली जाणार आहे. कोण होईल या गटामधनं क्वालिफाय याकडे सर्वांच्या नजरा आहेत. कारण या मॅचला जिंकलेली टीम ती पोगाव बरोबर खेळ. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा दमदार. मयूर मर्दे या मॅच मध्ये आपला दमखम दाखवत असताना पाहायला मिळतोय. अगदी विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ. धावफलक 24-24.
पहिल्या ओव्हरचा खेळ आणि ज्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली. 24 रन्स त्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हरीश मलावकर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया हरीश मलावकर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये. समोर स्ट्रायकर एंडकडे यावेळेस विनीत हंबेरे आहे. हा फटका ऑन साईडला त्यानं वळवला. एक क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केलं तोपर्यंत एक सिंगल मिळाली. एकावरच समाधान मानावं लागेल. त्या 1 धावसंख्या 25. 18 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. आणि 17 बॉल या डावामधले तुमच्याकडे शिल्लक आहेत. खूप जास्त हातादायीपणा तो इथे धोकादायक ठरू शकतो. मात्र मयूर मर्दे संत खेळ करेल या खेळांमधला नाही येतो. विध्वंसकडे विस्फोटक अंदाज हा त्याचा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिलं तर 26. चांगली फलंदाजी होती. जिथे सिंगलची गरज आहे तिथे सिंगल घेतली गेली. स्ट्रायकर एंडकडे विनीत हंबीरे. चांगला स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतला एक सर्वोत्तम स्ट्रोक आपण म्हणू शकतो या फटक्याला. काय अप्रतिमतेने हा फटका सजवलाय तिथे. रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जातंय. ऑफस्टंपच्या बाहेरची पिचिंग होती आणि वा काय अप्रतिम हा स्ट्रोक तिथे प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. जेव्हा ही रील येईल त्या रील मध्ये सातत्यानं कमेंट मध्ये कडक हा शब्द तुम्हाला पाहायला मिळू शकतो. अगदी तेवढ्या अप्रतिमतेनं एन मुवमेंटला तिथे बॉडी स्विच केली आणि त्यानंतर हा लाजवाब स्विच हिट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. यावेळेस मात्र अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र. तिथनं बॉल घेऊन गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 4. 36 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2च ओव्हरमध्ये या मॅचला फिनिश करावं. अगदी तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ संपला या ओव्हर मधला. यावेळेस ऑन साइडला आणखी एक तगडा स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 40. फक्त 3 धावसंख्येची गरज. येणारी 13 बॉल जवळपास शिल्लक आहेत. एकतर्फी ही मॅच इथे संपत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 13 चेंडू आणि 3 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट इथे करायचा आहे. मात्र तो फटका इथे मिस झालाय. कशी चुकी झाली ती त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा दाखवली. निर्धाव चेंडू बरोबर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. त्यानंतर धावसंख्येवर 40. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल आणि खेळ खल्लास होईल की झेल होईल. इथे फलंदाजाचा खेळ खल्लास झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. तीन धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाकटी डहाणू खूप दूरचा प्रवास आहे इथनं.
तर या पहाटे तो दूरचा प्रवास त्यांना तय करावा लागेल आणि यावेळेस मात्र हा बॉल एक चांगला चेंडू आहे, निर्धावच्या स्वरूपाने जातोय, चांगली गोलंदाजी करतोय या ओव्हरमध्ये गोलंदाज सागर तरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ओव्हरचा कंप्लीट झालाय. प्रीतम बारी बघूया या मॅचला कशा पद्धतीने फिनिश करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या स्टाईलनं इथे या मॅचला त्यानं फिनिश केलंय. फेकून दिले बॉलला सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट केलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं बहरदार फलंदाजी केली, 25 धावांची एक विध्वंसक इनिंग खेळली, तो मयूर मर्दे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मयूर. मयूर मर्दे ठरला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मयूर आपण व्यासपीठावर यायचं. जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली. 8 चेंडूमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अगदी 46 धावा बनवल्या. 42 धावांचा टार्गेट होता. 4 धावांचा व्याज जो आहे भादवड संघावर टाकलेला आहे असंच म्हणू आपण. तर या आपण